लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करत आहोत. ओके, तर त्यामधले काही क्वेश्चन्स जे बाकी आहेत ते आज आपण कंप्लीट करूया. सी द क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 7? इन द adjoining figure if AB is parallel to CD, AB आणि CD पॅरलल दिलेले आहेत, is parallel to FE किंवा EF, FE किंवा EF म्हटलं तरी चालेल. या तीन लाईन्स पॅरलल आहेत. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आता डायग्राम बघा, डायग्राम मध्ये काय दिलेले आहे? BD ची लेंथ दिलेली आहे, BF दिलेला आहे, AC दिलेला आहे आणि CE x जो आपल्याला काढायचा आहे. क्लियर? चालेल. मग आता गिव्हन मध्ये काय दिले आहे? सगळ्यात पहिले सुरुवातीला आपल्याला व्हॉट इज गिव्हन हियर? AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू EF किंवा FE म्हटलं तरी चालेल. दिस इज व्हॉट गिव्हन. क्लियर? मग जर का तीन लाईन्स पॅरलल असेल तर आपल्याकडे एक थेरम आहे, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. क्लियर? मग तो काय सांगतो? सो देयरफॉर BD अपॉन BF इज इक्वल टू AC अपॉन C. त्याचं रिझन काय दिसाल? व्हॉट इज द रिझन? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, three parallel lines and their transversal. ओके, हा थेरम आपण प्रूव्ह केलेला आहे. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, चालेल. BC ची व्हॅल्यू किती आहे? मग 8, BF किती आहे? 4, AC किती आहे? 12 आणि CE किती आहे? x. आणि याच x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x इकडे ट्रान्सफर करा. सो 8 into x is equal to 12 into 4. क्लियर? x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग 12 into 4 आहेच आणि इकडे 8 अपॉन मध्ये घेऊन टाका. हा 8 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे अपॉन मध्ये. 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 6 12. ओके, सो x ची व्हॅल्यू काय मिळाली? मग तुम्हाला 6 युनिट्स. डिस्टन्स या ठिकाणी युनिट मध्ये त्याचं युनिट दिलेलं नाही म्हणून काय दिलं आपण? x is equal to 6 units. ओके, and AE x ची व्हॅल्यू काढायची आहे and AE सुद्धा काढायचं सांगितलेलं आहे. चालेल. मग AE काढायचं आहे, ही पूर्ण एवढी लेंथ तुम्हाला काढायची आहे. सो व्हॉट वी राइट हियर? सो देयरफॉर AE is equal to, AE म्हणजे काय? या दोघांची ऍडिशन, AC plus CE. AC किती आहे? 12 आणि CE आता काढला आपण. CE म्हणजे ही लेंथ x ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण. किती काढली आता? 6. सो देयरफॉर AE इज इक्वल टू 12 आणि 6 किती झाले? 18 युनिट्स. दिस इज युअर आन्सर. क्लियर? तर सेम प्रोसेस, यू हॅव टू पॉज द व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी लिहून टाकायचं. ओके, चालेल. मग व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चालेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल LMN, हा ट्रायंगल आहे आपल्याकडे LMN, रे MT बायसेक्ट्स अँगल LMN अँगलला काय करतो? रे MT हा काय करत आहे? बायसेक्ट करत आहे. इफ LM इज इक्वल टू 6, ओके, MN इज इक्वल टू 10, TN इज इक्वल टू 8, देन फाइंड LT. कोणता थेरम या ठिकाणी यूज करणार? करेक्ट, अँगल बायसेक्टर थेरम या ठिकाणी यूज करणार. चालेल. गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे? रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. रे MT काय करतो? अँगल LMN ला बायसेक्ट करत आहे. सो देयरफॉर जर अँगल जर का एखाद्या अँगलला बायसेक्ट करत असेल तर LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. हे कशावरून घेतलं आपण? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. अगदी सोपं. चालेल. LM ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? बघ इथे लिहितो 6. ओके, MN किती दिलेला आहे? या ठिकाणी 10. क्लियर? LT किती दिलेला आहे? काढायचं आहे. सो LT ॲज इट इज आणि TN किती दिलेला आहे? TN दिलेला आहे 8. चालेल. 8 इकडे ट्रान्सफर करा. सो 6 into 8
अपॉन मध्ये 10 आहेच इज इक्वल टू LP. क्लियर? एक काम करा, LP या बाजूला घ्या. हा इकडे भाग तोडा काय होईल किंवा sin 8 48 8 6 48 48 अपॉन 10. आता डिव्हिजन जर का करायचे असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, एकावर किती शून्य आहे, एक झिरो आहे. मग डेसिमल पॉइंट एका घरानंतर द्यायचं, युनिट प्लेस नंतर डेसिमल पॉइंट या ठिकाणी द्यायचा. हा डॉट आहे. सो 4.8 युनिट्स इज युअर आन्सर. ओके, आणि काढायचं काय होतं आपल्याला, एलटीज काढायचा होता. ओके, सो दिस इज द प्रॉपर एक्सप्लेनेशन ऑफ क्वेश्चन नंबर 8. Again, you have to pause the video and write down this explanation. Please pause the video. Okay. See question number 9. Question number 9 काय आहे? In triangle ABC, segment BD bisects angle ABC. चालेल. मग given सगळ्यात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे? सेगमेंट BC हा काय बायसेक्टर आहे, बायसेक्ट्स अँगल ABC. ओके, मग जर ते अँगल बायसेक्टर जर का असेल तर त्या ठिकाणी एक रेशो आहे, दॅट इज AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. व्हाय? अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. करेक्ट. आता या ठिकाणी AB ची व्हॅल्यू किती आहे, x, BC ची किती आहे, x + 5, AD ची किती आहे, x - 2 आणि BC ची किती आहे, x + 2. आपल्याला काय करायचं, या ठिकाणी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे याला सॉल्व करायचे. आणि इकडे x * x + 2 इज इक्वल टू तिकडे x - 2 * x + 5. ओके, नाउ मॅथमॅटिक्स सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. x चं मल्टिप्लिकेशन x सोबत काय होईल, x² प्लस x चं मल्टिप्लिकेशन 2 सोबत twice x इक्वल्स टू x चं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट सोबत x * x काय झाला, x². ओके, x चं मल्टिप्लिकेशन 5 सोबत काय होईल, 5x. देन -2 चं मल्टिप्लिकेशन x सोबत काय होईल, -2x. आणि -2 चं मल्टिप्लिकेशन 5 सोबत -2 * 5 -10. ओके, तिकडे x² + 5x LHS ला मिळाला, x² + 5x -2x आणि -10. याला सॉल्व करायचं. बघा, लेफ्ट हँड साइडला x² आहे, राइट हँड साइडला x² आहे, कॅन्सल करा. इकडे काय होतं मग, twice x इज इक्वल टू 5x - twice x. किती x होतील रे, 3x आणि -3. मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक काम करा, 3x इकडे आणा, twice x 3x इकडे आल्यानंतर -3x. तिकडे काय उरलं, -10. 10 नाही उरला, -9 सुद्धा उरलेला आहे. 2x मधून 3x नाही जात, मग 3x मधून 2x गेले म्हणजे काय उरलं, twice x - 3x किती होईल, -1x किंवा -x इज इक्वल टू -10. सो देयरफॉर x इज इक्वल टू 10 युनिट्स. x ची व्हॅल्यू काय आहे, 10 युनिट्स. म्हणजे जर का तुम्हाला या ठिकाणी AB ची व्हॅल्यू विचारली असती तर मग किती लिहिली असते आपण, 10 लिहिली असती. BC ची विचारली असती तर किती लिहिली असती आपण, मग 10 + 5. इकडे AD ची किती, 10 - 2 म्हणजे 8. इकडे x + 2 म्हणजे काय, 10 + 2. अशा व्हॅल्यू जर का विचारल्या असतील तर ते आपण काढल्या असत्या. क्लियर? अगदी सोपं आहे. क्वेश्चन नंबर 9. अगेन पॉज द व्हिडिओ अँड राइट डाउन प्लीज. ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो ऍप्लिकेशनवर डिपेंड आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की आपल्याला सेल्फली त्या ठिकाणी त्याला सॉल्व करायचं आहे. बघा, इन द adjoining figure x is any point in the interior of triangle. बघा की डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, x हा ट्रायंगलच्या इंटिरियर मध्ये आहे. ओके, पॉइंट x is joined to vertices of triangle. x ने काय केलेलं आहे, vertices जॉईंट केलेले आहेत. क्लियर? ओके, सेगमेंट PQ is parallel to segment DE. हे दिलेलं आहे, PQ is parallel to segment DE. ओके, सेगमेंट
QR is parallel to segment EF. QR कुठे आहे हा आणि EF पॅरलल दिलेले आहे. नेक्स्ट, fill the blanks to prove that segment PR is parallel to segment DE. PR हा DE सोबत पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ब्लँक्स फिल अप करायचे आहे. क्लियर? ओके, चालेल. मग आता बघा, इन ट्रायंगल XDM, कुठला ट्रायंगल देतो मी, XDM हा ट्रायंगल देतो. PQ इज पॅरलल टू DE दिलेला आहे, गिवन दिलेला आहे, म्हणून या बॉक्स मध्ये काय लिहायचं आहे, गिवन. क्लियर? नेक्स्ट, मग आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करसाल तुम्ही, XDE मध्ये PQ आणि DE पॅरलल दिलेले आहेत, म्हणजेच मग या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण यूज करू शकतो. बघा, XP अपॉन PD, मग XP दिलेला आहे, आपण मध्ये PD घ्या, इज इक्वल टू XQ अपॉन QE. मग इथे काय घेणार, XQ. दिस इज व्हॉट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इक्वेशन नंबर 1 सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. क्लियर? ओके, इथं असं इक्वेशन नंबर 2 दिलेले आहे. परत का, X या ट्रायंगल मध्ये XDE ट्रायंगल मध्ये PQ हा DE सोबत पॅरलल आहे, म्हणजे XP अपॉन PD. XP दिलेला आहे, PD ब्लँक, यामध्ये फिल करून टाकलं, इज इक्वल टू XQ अपॉन QE. XQ फिल केलं, QE दिलेलंच आहे. इक्वेशन नंबर 1 त्याचा रिझन पण त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इन ट्रायंगल XEM मध्ये QR इज पॅरलल टू EF. QR इज पॅरलल टू EF हे सुद्धा गिवन दिलेलं आहे. या बॉक्स मध्ये काय लिहाल, गिवन लिहाल. ओके, चालेल. मग सांगा का थेरम कसा लिहिणार तुम्ही, प्रॉपर्टी कशी यूज करणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची प्रॉपर्टी. QR EF सोबत पॅरलल आहे, म्हणजे XQ अपॉन QE. XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RE. XR अपॉन RE. क्लियर? आणि हे त्याचं रिझन काय आहे, तर ते वरचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पूर्ण वाक्यात लिहायचे तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बॉक्स मध्येच लिहायचं आहे. इक्वेशन नंबर. ओके, मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय येईल बरं, हे पहा. XP अपॉन PD ची व्हॅल्यू काय आहे, XQ अपॉन QE, आणि इकडे XQ अपॉन QE ची व्हॅल्यू काय आहे, XR अपॉन RE. म्हणजेच मग हे आणि ही साइड आणि ही साइड सारखी आहे, म्हणून ही आणि ही आपण सारखी घेणार फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2. मग देअरफॉर काय घेणार, XP अपॉन PD. XP अपॉन PD. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RE. XR अपॉन RE. परत XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE आहे, आणि XQ अपॉन QE काय आहे, XR अपॉन RE आहे. म्हणून हे दोन गोष्टी काय घेतले, सारखी घेतली. म्हणजेच काय, XP अपॉन PD. XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RE. आणि हा काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. म्हणून मग या ठिकाणी त्यांनी शेवटी काय घेतलं, देअरफॉर जर का हे रेशो जर का सारखे असतील तर ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. सो देअरफॉर सेगमेंट PR इज पॅरलल टू DE. आणि त्याचं रिझन काय आहे, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके स्टुडंट्स, तर आज आपण 10 क्वेश्चन पर्यंत सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 जो आहे तो तुमच्यासाठी होमवर्क असेल, आणि उद्या आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल हा नवीन पॉइंट स्टडी करणार आहोत. क्लियर? सो टेक केअर. थँक यू व्हेरी मच.